नमस्कार मित्रांनो. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलमध्ये टॅबमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग कशी करायची हे अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, तेही मराठीमध्ये. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन ओपन करा. त्यानंतर सेटिंग या ऑप्शनमध्ये जायचं. ओके. सेटिंग ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता सर्चमध्ये मी कालच स्क्रीन रेकॉर्डिंगचा ऑप्शन सर्च केला होता, कारण मी याआधी 3 व्हिडिओ बनवले होते. काही स्टॉकविषयी मी तुम्हाला माहिती दिली होती. तर त्यासाठी मला काही माहीत नव्हतं की स्क्रीन रेकॉर्डिंग कशी करायची. तर मी आज हा व्हिडिओ त्यासाठीच बनवला, कारण कालच मी हे शोधत होते, तर सगळे हिंदीमध्येच होते. तर काही लोकांना अशी मराठीमध्ये पण असे व्हिडिओ हवे असतात, त्यासाठी मी आज मराठीमध्ये हा व्हिडिओ बनवत आहे. तर स्क्रीन रेकॉर्डिंग, तर तुम्ही इथं सर्च करायचं स्क्रीन रेकॉर्डिंग. तुम्ही पाहू शकता इथं ऑलरेडी मी स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणून सर्च केलेलं आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला हे असं स्क्रीन रेकॉर्डिंग दिसेल. तर मी आज हा व्हिडिओ टॅबमध्ये सर्च करत आहे. तर हे सेम तुम्हाला मोबाईलमध्ये पण दिसणार आहे. रेकॉर्ड सिस्टीम साऊंड हा मी ऑन केला आहे. हा ऑफ असेल तुमच्या इथं, हा तुम्ही ऑन करायचा. का करायचा? कारण ज्यावेळेस तुम्ही रेकॉर्ड कराल ना, त्यावेळेस त्या स्क्रीनवर सपोज तुम्ही काही टच वगैरे केलं तर तो साऊंड इथे रेकॉर्ड होतो, हा जर ऑन असेल. ठीक आहे. त्यानंतर रेकॉर्ड मायक्रोफोन साऊंड हा आपला मेन पॉईंट आहे. कारण काय होतं, काही काही वेळा आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करतो, पण काय होतं त्यामध्ये साऊंडच नसतो. आपण बोलतो ना, ते त्याच्यात येत नाही. तर आपल्याला काय करावं लागतं, स्क्रीन रेकॉर्डिंग करावं लागते. नंतर पुन्हा कोणत्या एडिट ॲपमध्ये जावं लागतं आणि मग तिथे जाऊन आहे ना, मग व्हिडिओ एडिट करावा लागतो आणि मग आपल्याला आपला व्हॉइस ओव्हर करावा लागतो. तर आता तसं काही करायची गरज नाही. आता आपण स्क्रीन रेकॉर्डिंग पण करू शकतो आणि त्यासोबत मी काही जे बोलते किंवा तुम्ही काही जे बोलताय ते सगळं डायरेक्टली रेकॉर्ड होणार. त्यामुळे रेकॉर्ड मायक्रोफोन साऊंड हा जो ऑप्शन आहे ना, इथे जर ऑफ असेल ना, तर तुम्ही अशी ब्ल्यू टिक म्हणजे ऑन करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता फ्रेम रेट वगैरे, तो काय तुम्ही कसाही ठेवू शकता. आता डायनॅमिक हे काय झालं, नॉर्मल झालं, तर तुम्ही 60 FPS करू शकता, 30 FPS करू शकता. पण मी नॉर्मल डायनॅमिकच ठेवते. ठीक आहे. तर प्रायव्हसी प्रोटेक्शन मी तर ऑफच केलेलं आहे. रेकॉर्ड कॅमेरा व्हिडिओ, जर तुम्ही आता हा ऑप्शन मी ऑफ ठेवला आहे, कारण मला आहे ना फक्त स्क्रीनच दाखवायची, मला माझा फेस नाही दाखवायचा. जर तुम्हाला इथं फेस दाखवायचा असेल तर तुम्ही बऱ्यापैकी पाहता, जे लोक लाईव्ह येतात ते साईडला इथे कुठेतरी राईट साईडच्या कोपऱ्याला किंवा लेफ्ट साईडच्या कोपऱ्याला तिथे त्यांचा कॅमेरा असतो, ऑन असतो. तर तुम्ही तेही करू शकता. तर मी हे ऑन केलं ना, तर बघा इथं कॅमेराची सेटिंग ऑन होते. मग आपण जर व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल ना, तर तिथे कॅमेरा येतो. ठीक आहे. तर मी आता हे ऑफ करते, कारण मला कॅमेरा काही ऑन वगैरे करायचं नाही आहे. मला फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे. बाकी जे आहे ना, ते सगळं तसंच ठेवा. आता मी तुम्हाला काय सांगितलं, शो स्क्रीन टचेस. तर तुम्हाला काही असे व्हिडिओ वगैरे बनवायचे असेल आणि तुम्हाला तिथे ड्रॉ वगैरे सगळं काही करून दाखवायचं असेल त्या स्क्रीन रेकॉर्डिंगवरच, तर मग तुम्ही ना शो स्क्रीन टचेस जर हा ऑप्शन ऑन ठेवला ना, तर सपोज कुठे तुम्ही त्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये किंवा लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये कुठे तुम्ही असं ड्रॉइंग करून दाखवताय, तर ते स्क्रीनमध्ये रेकॉर्डिंग होणार ते, हा जर ऑप्शन तुम्ही ऑन केला तर. ठीक आहे. आता हे तुम्हाला सगळं समजलं असेल. तर मी आता हे कॅन्सल करते. आता मी बॅक जाते. बॅक म्हणजे मी डायरेक्ट ऑफ केलं. आता मी हा व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंगमध्येच केलेला आहे. तर त्यासाठी मी स्पेशल काय केलं आहे, हा एक ॲप डाउनलोड केला आहे, AZ स्क्रीन रेकॉर्डिंग. मी हा एक ॲप डाउनलोड केला आहे. तर मी यामध्ये क्लिक करून इथे तुम्ही पाहू शकता, आता माझी स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे. 4 मिनिट 28 सेकंड माझी स्क्रीन रेकॉर्डिंग झाली आहे. तर तुम्हाला हा स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तोही मी मराठीमध्ये बनवलेला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि मी माझ्या चॅनलवर काही ट्रेडिंग स्टॉकचे ॲनालिसिस पण शेअर करत आहे, तर तेही तुम्ही नक्की पहा. आणि माझे ॲनालिसिस कितपत खरे ठरतात, कितपत चुकीचे ठरतात, तेही मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.